पंचास्तिका संग्रहमध्ये गाथा नंबर 43 बघत होतो आपण. नवियपदी नाणादो नाणी नाणाणी होंतिणे गाणी तम्हादु विसरुवम बणियम दवियम तिणाणीहिम. उपयोग अधिकाराच्या द्वारे जीवाचं वर्णन करतायत. त्याच्यामध्ये ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग हे दोन सांगून झाले. त्याच्यामध्ये आता पुढे सांगतायत की ज्ञानाचं जीवाशी अभेद आहे कथनचित आणि कथनचित भेद आहे कुठल्या अपेक्षेने. त्याच्यासाठी गाथा दाखवायला लागले. काय सांगितलं होतं? नाणादो नाणी न वियपदी. ज्ञानापासून ज्ञानी म्हणजे आत्मा वेगळा नाही किंवा भेद केला जात नाही. ज्ञानापासून ज्ञानी आत्म्याचा भेद केला जात नाही. पुढे सांगितलं ज्ञान अनेक आहेत म्हणून ज्ञानी द्रव्याला विश्वरूप म्हणले आहे. ज्ञानींनी द्रव्याला विश्वरूप म्हणले आहे. कसं म्हणलं? नाणीहिम दवियम विसर्वम मणियम. ज्ञानीच्या द्वारे द्रव्य विश्वरूप आहे असं सांगितलं गेलेलं आहे. कुठल्या अपेक्षेने ते बघत होतो आपण काल. आणि ज्ञानापासून ज्ञानी पृथक का नाही ह्याच्यासाठी 4 हेतू द्यायला लागले त्यांनी. कुठले कुठले? द्रव्यापेक्षेने, क्षेत्रापेक्षेने, कालापेक्षेने आणि भावापेक्षेने अभेद असल्यामुळे ज्ञान आणि आत्मा यांच्यामध्ये सर्वथा भेद नाही. ह्याच्यात बघत होतो काय आपण की 2 हेतू बघितले होते काल की एक द्रव्य असल्यामुळे हा हेतू दिला होता. त्यासाठी स्पष्टीकरण काय केलं होतं? द्वयोः अपि एक अस्तित्व निर्वृत्तत्वेन एक द्रव्यत्वात. म्हणजे ज्ञान आणि ज्ञानी यांचं अस्तित्व एक आहे. एका अस्तित्वाने रचलेले असल्यामुळे एक द्रव्यत्व आहे त्यांच्यामध्ये, म्हणून ते पृथक पृथक नाहीत. एक द्रव्यत्व असल्यामुळे ज्ञान आणि ज्ञानीमध्ये भेद नाही. कसं वाक्य केलं होतं मग? प्रतिज्ञा आणि हेतू सांगा काय केलं होतं? संगीत काकी. एक द्रव्यत्व असल्यामुळे हा हेतू घ्यायचा आहे. त्यामुळं कसं लावलं? ज्ञान आणि ज्ञानी यांचं एका अस्तित्वाने रचित आहेत एक द्रव्यत्व असल्यामुळे असं म्हणा. आणि मग त्याचं प्रतिज्ञा वाक्य केलं ज्ञान आणि ज्ञानी आणि ज्ञान एकमेकापासून पृथक नाहीत. एक द्रव्य असल्यामुळे एक अस्तित्व रचल्यामुळे एक द्रव्यत्व आहे. इथं घेतलं होतं ना आपण, एका अस्तित्वाने निर्वृत्त म्हणजे रचित असल्याने एक द्रव्यत्व असल्यामुळे. हे दाखवलं होतं काल तुम्हाला मी. प्रतिज्ञा वाचन काय केलं होतं? ज्ञानी ज्ञानापासून पृथक नाही हे झालं होतं प्रतिज्ञा. साध्य काय आहे? पक्ष काय आहे? पक्ष काय आहे? साध्य काय आहे? पृथक नाही. हे साध्य झालं. पृथक नाही हे पक्ष काय आहे? एक असल्यामुळे पक्ष आत्मा हे पक्ष झाला. प्रतिज्ञा ज्ञानापासून. प्रतिज्ञा वचन आहे हे सगळं. ज्ञानी ज्ञानापासून पृथक नाही हे प्रतिज्ञा वाक्य आहे. आणि हे खालचे सगळे हेतू द्यायला लागले त्यासाठी. मग ज्ञानी हा झाला पक्ष, तो ज्ञानापासून पृथक नाही हे झालं साध्य. मग याची सिद्धी करण्यासाठी आपण हेतू द्यायला लागले. जसं मागं सांगितलं होतं काय? मी जीव आहे ज्ञानमय असल्यामुळे, जाणत असल्यामुळे. ह्याच्यामध्ये काय केलं होतं आपण? मी झाला पक्ष, जीव आहे झालं साध्य आणि ज्ञानमय असल्यामुळे हा झाला हेतू. हे बघितलं होतं आपण सगळं आधी. मग तसंच सांगितलं इथं. ह्याला म्हणायचं प्रतिज्ञा वाक्य आणि ह्याला म्हणायचं हेतू वाक्य. मग पक्ष आणि साध्याने मिळून बनली ही प्रतिज्ञा. ज्ञानी ज्ञानापासून पृथक नाही. मग हा ज्ञानी आहे, हा पक्ष आहे. ह्याला सिद्ध करायचं. ह्याला आपण याच्या आधारावर साध्य सिद्ध करणार आहे. म्हणून सांगितलं काय साध्य? ज्ञानापासून हा ज्ञानी पृथक नाही.
मग हे झालं प्रतिज्ञा. याची सिद्धी करण्यासाठी हे हेतू द्यायला लागले. मग पहिला हेतू दिला होता एक द्रव्यत्व असल्यामुळे. मग ते एक द्रव्यत्व असल्यामुळेच स्पष्टीकरण हे दिले की एका अस्तित्वाने ज्ञान आणि ज्ञानी रचित आहेत आणि त्यामुळे त्यांचं एक द्रव्यत्व असल्यामुळे ते ज्ञानापासून ज्ञानीपासून भिन्न नाही. दुसरा हेतू काय दिला होता? अभिन्न प्रदेश असल्याने एक क्षेत्रत्व असल्यामुळे. म्हणजे ज्ञान आणि ज्ञानी म्हणत असताना आत्मा आणि ज्ञान ह्यांचं द्रव्य भिन्न भिन्न नाही आहे हे ह्याच्यात सिद्ध केलं पहिल्या हेतूमध्ये. आणि दुसऱ्या हेतूमध्ये सांगतायत दोघांचे प्रदेश भिन्न नाही आहेत. एकाच क्षेत्रामध्ये ज्ञान आणि त्याच क्षेत्रामध्ये आत्मा आहे. त्यामुळे त्यांचे अभिन्न प्रदेश असल्यामुळे एक क्षेत्रत्व आहे आणि त्यामुळं सांगितलं काय? त्यांच्यामध्ये भेद नाही. मग हे त्याच्यामध्ये आपण काल बघितलं होतं अतद्भाव आणि पृथक्त्व लक्षण रूप अन्यत्व. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये सांगा? अतद्भाव म्हणजे काय सोनल? हा म्हणजे एक क्षेत्र आहे त्यांची पण द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे द्रव्य. एका क्षेत्रामध्ये जो आपण भिन्नता दाखवतो एकच द्रव्यामध्ये वगैरे, तर त्यांच्यामध्ये जी भिन्नत्व दाखवतो द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे पर्याय नाही. हे द्रव्य गुण पर्यायाचे प्रदेशाभेद आहेत ना. मग प्रदेशाभेद असताना सुद्धा कुठल्या अपेक्षेने भिन्नत्व दाखवणार? ज्ञान आणि आत्मा ह्याच्यामध्ये किंवा आत्मा आणि मतिज्ञान पर्याय, क्रोध पर्याय ह्याच्यामध्ये कुठला अभाव आहे? तर अतद्भाव रूप अन्यत्व दाखवणार हे म्हटलं होतं काल. म्हणून सांगितलं काय? अतद्भावाने द्रव्य आणि गुणामध्ये कथनचित भेद आहे पण पृथक्त्व लक्षण रूप अन्यत्व सांगताना काय म्हटलं होतं? त्यांचे प्रदेश भेद असतात. जसं की दोन द्रव्याचे प्रदेश भिन्न असतात तसं भिन्नता याच्यामध्ये नाही. म्हणून त्यांनी हा हेतू दिलाय की अभिन्न प्रदेश आहेत द्रव्य आणि गुणाचे, ज्ञान आणि ज्ञानीचे, आणि त्यांचे एक क्षेत्रत्व असल्यामुळे ज्ञानापासून पृथक नाही. समजलंय? आता पुढचं तिसरा हेतू द्यायला लागलेत. काय आहे ते? द्वयोः अपि हा बोला की. ज्ञान मात्र चिंतन करत असताना हे कळाल्यानंतर जास्त उपयोगी राहील. त्यामुळे जास्त क्लिअरिटी म्हणजे एकाच प्रदेशामध्ये आहेत त्यांचे प्रदेश भिन्नता नाही आहे. मग जेव्हा आपण ते ह्याच्यामध्ये ध्यान करतो सांगा त्यावेळेस पिंडस्थ ध्यानामध्ये प्रत्येक प्रदेशाला आपण लक्षित करून तिथं म्हटलं ना की डोळ्याच्या प्रदेशावर लिहिलं तिथं चेतना आहे वगैरे, हे असं आपण जे प्रदेशांना लक्षित करून ज्ञानाचं वेदन करायला दाखवतो मग तिथं कसं सांगणार? म्हणजे काय प्रदेश वेगळे करून दाखवलेत असं नाहीये ना. आत्मा तर अखंड एक आहे, फक्त मग अशा रूपाने का बरं ध्यान दाखवलं? म्हणजे हे सर्वत्र आपल्याला एक अखंड प्रदेशवाला आत्मा आहे हे दाखवायचे. म्हणजे सगळ्या प्रदेशावर फिरवून तुम्हाला चेतनेचा अनुभव करवायचा आहे. चेतना अशी काही भिन्न भिन्न नाही आहे वास्तविक की इथं वेगळी तिथं वेगळी वगैरे, कारण ज्ञानाचं वेदन तर अखंड चालू आहे अखंड असंख्यात प्रदेशामध्ये. पण सांगितलं की संज्ञा लक्षण प्रयोजन या अपेक्षेने फक्त भिन्न आहे ज्ञान, पण जेव्हा आपण अनुभव करतोय त्यावेळेस ते ज्ञान अभेद आहे. असं काही इथलं ज्ञान वेगळं आहे असं नाही आहे, पण इथं जी जाणीव होतीये त्याच्याद्वारे तुम्ही जाणा की ज्ञान आहे. जिथं कुठं पण तुम्हाला प्रदेश जिथं तुम्ही पॉइंट आउट केले तर त्या प्रदेशाच्या ठिकाणी शरीराचे प्रदेश आहेत पण तिथं चेतना आहे अंतरंगामध्ये. तिथं कसं आपण विषय वेगवेगळा करतो तसं प्रकार जे प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी अखंड एक आत्मा आहे ते सगळ्याकडे. पिंडस्थ ध्यान सांगितलं काय आहे? प्राथमिक दशेमध्ये ज्यांचा उपयोग स्थिर नाही होत, भरकटतो, व्यग्रता आहे ज्ञानाची, त्यांच्यासाठी हे सगळे अवलंबन सांगितले की तुम्ही बाहेर चाललाय ना उपयोग, मग अशा रीतीने केंद्रित करा. आणि मग जिथं जिथं तुम्हाला लक्ष करून दाखवलंय तो प्रदेश तर त्या ठिकाणी असणारी चेतना जाणवायची आहे. पण असं नाही आहे की चेतना प्रत्येक प्रदेशावर वेगळी वेगळी आहे. तर चैतन्य तर अखंडच आहे, पण तुम्ही लक्ष केलंय शरीराला म्हणून सांगावं लागतं की या प्रत्येक प्रदेशावर चेतना आहे. पण त्या चेतनेचा अभेद अनुभव केला तरच आत्मा दिसणार आहे, अन्यथा
प्रदेशामध्ये अडकला जाणार आणि शरीरावरच लक्ष राहणार, किंवा भेदरूप अखंडरूप ज्ञानाचा अनुभव होणार. अखंड ज्ञानाचं वेदन करायचं तर त्याच्याद्वारे जो ज्ञान दाखवलंय, जो प्रदेश दाखवलाय, त्याच्यातून आज जी चेतना दिसते त्याचा अनुभव करायला पाहिजे. तिथे शरीर जळते म्हणणे एक अपेक्षित आहे, शरीरापासून तो आत्मा भिन्न हे सांगण्याचा अभिप्राय. हे जळले, शरीर जळलं, हात म्हणजे भिन्नता करून दाखवली ना तिथं. सगळ्या ध्यानांच्या द्वारे तुम्हाला शरीरापासून भिन्न हेच तर दाखवून द्यायचं, कारण शरीरामध्ये एकत्व जास्त आहे आणि ते म्हणजे मी ही अनादिपासूनचे संस्कार आहेत. मग ते वॉशआउट करायसाठी म्हणून तर सगळीकडनं शरीरालाच केंद्रित करून दाखवलं आणि त्याला उडवलं पहिल्यांदा. म्हणून सांगितलं की कुठल्याही रीतीने जावा पण अखंड आत्म्याचा अनुभव करा, हेच त्या सगळ्या ध्यानांचं मूळ उद्देश आहे. द्वयोः अपि एक समय निर्वृत्तत्वेन एक कालत्वात. आता हे दुसरा हेतू दिला होता क्षेत्रापेक्षेने एक आहे. आता सांगतायत कुठल्या काळामध्ये ज्ञान आहे आणि कुठल्या काळामध्ये आत्मा आहे. ज्ञान आणि आत्म्याचा काळ कुठला कुठला आहे. कोणत्याही काळामध्ये आत्मा बी आहे आणि ज्ञान बी आहे. हा, एका समयामध्ये एका समयात रचित असल्याने एक काळ असल्यामुळे म्हणजे असं नाही आहे की ज्ञानाचा काल भिन्न आहे आणि आत्म्याचा काल भिन्न आहे असं नाही. ज्या समयामध्ये ज्ञानाचं वेदन चालू आहे ते आत्म्याशी अभेदच आहे. नाहीतर मग जसं त्यांनी मानलं ना अन्यमतवादींनी, काय एका समयामध्ये वस्तू आहे आणि दुसऱ्या समयामध्ये वस्तू राहत नाही आणि त्याचं ज्ञान होतं. जसं निर्विकल्प आणि अनुमान ज्ञान असं मानलं बौद्धांनी. तर पहिल्या समयामध्ये वस्तू वास्तविक आहे त्यांची आणि मग त्या वस्तूचं ज्ञान करेपर्यंत ती वस्तू नष्ट होते. जसं की आत्म्याला लक्ष केला, आत्म्याला जाणतोय, त्यावेळेस तिथं पहिल्या समयाला आत्मा आहे निर्विकल्प ज्ञानाच्या वेळी आणि दुसरा जो अनुमान ज्ञान आहे त्या समयात आत्मा राहत नाही, नष्ट होतो असं त्यांची मान्यता आहे. हा विषय ज्या समयात आहे त्या समयात ज्ञान नाही आहे आणि ज्या समयात त्याचा निर्णय होतो तिथं विषय नाही आहे असं त्यांची मान्यता आहे. मग हे सांगण्यासाठी सांगितलं की आत्मा आणि ज्ञान, द्रव्य आणि गुण हे त्यांचा एक काळपणा आहे, भिन्न भिन्न काळामध्ये आहेत असं नाही. म्हणून एक कालत्व असल्यामुळे म्हणून त्यांच्या व्याख्या काय केल्या होत्या. निर्विकल्प ज्ञान म्हणजे काय, त्यांचं निर्विचार आहे सर्वथा, त्याच्यामध्ये न विषय आहे न निर्णय आहे, काय नाही, फक्त ते ज्ञान आहे आणि त्या ठिकाणी असणारी ती वस्तू याचा निर्णय पुढच्या अनुमान ज्ञानामध्ये होतो आणि या अनुमान ज्ञानामध्ये अवास्तविक सामान्याला तो विषय करतो असं म्हणलं जातं. म्हणजे ही वस्तू नष्ट झाली आहे, वास्तविक राहिली नाही आहे आणि मग त्या अवास्तविक द्रव्याचा निर्णय अनुमान ज्ञानामध्ये केला जातो. म्हणजे ज्ञान आहे त्यावेळेस वस्तू नाही आहे आणि वस्तू आहे त्यावेळेस ज्ञान नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण असं तर नाही. द्रव्य आणि गुण, आत्मा आणि ज्ञान किंवा वस्तू आणि त्याचा निर्णय एका समयामध्ये असू शकतात. म्हणजे मग आत्मा आणि ज्ञानाची चर्चा आहे तर ते तर एकाच समयात रचित असल्यामुळे त्यांचं काळ एक आहे, म्हणून त्यांच्यामध्ये अभेद आहे, भेद नाही. असं एक कालत्वात या हेतूच्याद्वारे सिद्ध केलं. कळलंय का. आता पुढचं हेतू देत आहेत की एक भाव असल्यामुळे द्वयोः अपि एक स्वभावत्वेन एक भावत्वात. काय सांगितलं की दोघांचं सुद्धा एक स्वभावपणा असल्यामुळे एक भावपणा आहे. एक स्वभाव असल्याने कोणाचं एक, दोघांचं म्हणजे ज्ञान आणि ज्ञानी. हा, ज्ञान आणि ज्ञानी, द्रव्य आणि गुण, तर यांचं किंवा आत्मा आणि ज्ञान यांचं एक स्वभाव असल्याने एक भाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये अभेद आहे असं भावापेक्षेने सुद्धा
अभेद करून सांगितलं. द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव या सगळ्याच्या द्वारे सांगितलं. भाव म्हणत असताना स्वभावच आहे. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव मध्ये भाव म्हणजे काय? परिणाम. भाव म्हणजे स्वभाव. म्हणजे मग ज्ञान आणि आत्मा यांचा स्वभाव एकच आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये जे जे एक स्वभावी असतात त्यांच्यामध्ये भेद नसतो. आत्म्याचा आणि ज्ञानाचा स्वभाव एकच आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रदेशभेद नाहीत, ते एकमेकांपासून पृथक नाहीत, हे सिद्ध केलं. एकदा खालचं वाचते तरी पण तुम्हाला. तसं नाही ते नाही लावायचं. स्वभाव म्हणजे काय? जाणणे हा स्वभाव, जीवत्व हा स्वभाव. मग आत्मा ज्ञान स्वभावीच आहे ना. आत्म्याचा स्वभाव वेगळा आणि ज्ञानाचा स्वभाव वेगळा असं नाही आहे. दोघांचा पण स्वभाव एकच आहे. त्यामुळे सांगितलं भाव एक असल्यामुळे. क्वांटिटी कुठं बघतोय आपण इथं? द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव मध्ये क्वांटिटी नाही आली इथं कुठं. त्यामुळं एक भाव असल्यामुळे असं त्याच्यात एक हेतू दिला. मी हे मराठीतलं खालचं वाचते एकदा, बघा काय प्रश्न आला तर परत. एक आत्मा अनेक ज्ञानात्मक आहे याचे येथे समर्थन आहे. ज्ञानी म्हणजे आत्मा ज्ञानापासून पृथक नाही, कारण दोन्हीही म्हणजे ज्ञान आणि आत्मा एकाच अस्तित्वाने रचित असल्याने ज्ञान व ज्ञानी एक द्रव्यरूप आहेत. त्यांचं अस्तित्व एक असल्यामुळे ज्ञान आणि ज्ञानी. 43 गाथेच्याच की खालचं 68 पानावरचं. कारण दोन्हीही एकाच अस्तित्वाने रचित असल्याने ज्ञान व ज्ञानी एक द्रव्यरूप आहेत. काय सांगत होते मी की ह्याच्यात काय भेद केलं सांगा? द्रव्य एक असल्यामुळे आणि भाव एक असल्यामुळे. अस्तित्व, गुण आणि स्वभाव असं दोन गोष्टी. मग हे द्रव्य म्हणत असताना स्वभाव नाही का त्याच्यामध्ये? मग एक स्वभाव असल्यामुळे एक द्रव्यत्व आहे असं का नाही म्हणलं? तेच ना. मग द्रव्य, क्षेत्र, काळ, भाव मध्ये द्रव्य अपेक्षा काय असते आणि स्वभाव भाव अपेक्षा काय असते? घेतलं होतं आपण एकदा काहीतरी प्रकरण. द्रव्य अपेक्षेने एक आहेत आणि भाव अपेक्षेने एक आहेत. प्रश्न तुम्हाला उद्या मला उत्तर द्या. एक म्हणजे कुठल्याही अन्य प्रकरणामध्ये लावून बघा जिथं आपण द्रव्य, क्षेत्र, काळ, भावाच्या अपेक्षेने भेद करतो किंवा अभेद करतो त्यावेळेस द्रव्य अपेक्षा काय असते आणि भाव अपेक्षा काय असते, त्यांच्यामध्ये साम्य आहे का डिफरन्स आहे? एवढं तर त्यांची भिन्न असेल ना. काय ते भेद काय सांगा मला, तेवढंच विचार. भाव आणि भाव. तसं नाही हो. हे हेतू दिलाय ना, द्रव्य अपेक्षेने ते एक आहेत आणि इथं दिलाय हेतू भाव अपेक्षेने ते एक असल्यामुळे त्यांच्यामध्ये भेद नाहीये. मग ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय करायचा असं मला विचारायचंय. भाव म्हणजे पण तुम्ही स्वभाव घेतलाय आणि द्रव्य म्हणत असताना पण त्यांचा स्वभाव येतो त्याच्यामध्ये. मग आता थोडंसं विचार करा की त्याच्यावर, म्हणजे येतं तुम्हाला उत्तर. उद्या सांगा उत्तर. एकाच अस्तित्वाने रचित असल्याने ज्ञान व ज्ञानी एक द्रव्यरूप आहेत. दोहोंचेही अभिन्न प्रदेश असल्याने एक क्षेत्रपणा आहे. दोन्हीही एकाच समयी रचित असल्याने एक कालपणा आहे. दोहोंनाही एक स्वभावपणा असल्यामुळे एक भावपणा आहे. याप्रमाणे कथन केले असतानाही एकाच आत्म्यामध्ये मती आदी अनेक ज्ञाने आहेत असे म्हणणे परस्पर विरुद्ध नाही, कारण द्रव्य विश्वरूप आहे. हे पुढचं चाललंय सांगितलंय. वस्तुतः द्रव्य तर सहप्रवृत्त म्हणजे सहभावी गुण आणि क्रमप्रवृत्त क्रमभावी पर्याय यांचा आधार असल्याने एक असूनही अनंत रूप आहे, म्हणून ते विश्वरूप म्हणले जाते. काय कळलं? एकच द्रव्य सहभावी गुण आणि क्रमभावी पर्याय यांच्या अपेक्षेने अनेक रूप आहे, म्हणून द्रव्य म्हटलं कथंचित एक आहे, कथंचित अनेक आहे. आणि जेव्हा त्याला अनेक रूप आहे म्हणलं त्यावेळेस त्याला नाव दिलंय विश्वरूप.
द्रव्याला विश्वरूप का म्हणलं तर अनंत गुणांच्या अनंत पर्यायांच्या अपेक्षेने ते विश्वरूप आहे. खाली टीप दिली त्यांनी विश्वरूपला. अनेक रूप, विश्वरूप म्हणजे अनेक रूप, द्रव्य सहभावी असे अनंत गुण आणि क्रमभावी असे अनंत पर्याय यांचा एक आश्रय असल्यामुळे अनंत रूप आहे, म्हणून त्यास विश्वरूप म्हणतात. म्हणून एक आत्मा अनेक ज्ञानात्मक असण्यात विरोध नाही. म्हणजे एकच आत्मा आहे पण ज्ञान अनेक आहेत या अपेक्षेने त्याला अनेक रूप पण म्हटलं. तसं दोन्ही पण अपेक्षा सांगितल्या ना. एका ज्ञान गुणाच्या अनंत पर्याय आहेत या अपेक्षेने पण अनेक रूप आहे, किंवा ज्ञानाचे अनेक भेद आहेत मती श्रुतावधी या अपेक्षेने पण अनेक रूप आहे. आणि परत त्यांनी ते पण म्हटलं ना की जेवढे ज्ञेय आहेत तेवढं ज्ञान आहेत त्या अपेक्षेने सुद्धा अनेक आहेत असं म्हणलं. तेच ना, द्रव्याचा काळ वेगळा आणि गुणाचा काळ वेगळा असं नाहीये, एकाच काळामध्ये दोन्ही पण आहेत. मग त्यासाठी आम्ही त्या बौद्धांचं मत बघितलं. त्यांनी म्हटलं की वस्तू पहिल्या समयात आहे आणि त्याचा निर्णय किंवा ज्ञान दुसऱ्या समयात असतं असं त्यांची मान्यता आहे. म्हणून जेव्हा वस्तू राहत नाही त्यावेळेस त्याचं ज्ञान निर्णय करतं. मग असं तर नाही आहे, आत्मा आणि ज्ञान किंवा द्रव्य आणि गुण हे सगळे एकाच काळामध्ये रचलेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये पृथकता नाही. आपण दर्शनोपयोग ज्ञानोपयोग म्हणतो तसंच थोडंसं झालं ना की दर्शनोपयोग सामान्यासाठी पण ज्ञान पुढच्या समयात होतं. फक्त त्यांनी म्हणताना थोडंसं वेगळं म्हटलं की आधी वस्तूला आणि मग ज्ञान नंतर होतं, तसंच आपण हे म्हणतो. बरोबर आहे. म्हणूनच त्यांनी जे निर्विकल्प ज्ञान मानलंय ना पहिलं, तो दर्शनोपयोगच आहे आपण जो सांगतोय तो. त्यामध्ये फक्त मीचा प्रतिभास आहे. त्यांनी तिथं आपण पण म्हटलंय की वस्तूचा निर्णय नाही आहे त्या ज्ञानामध्ये, पण त्यांनी त्यालाच ज्ञान मानलंय आणि पुढं सांगितलं त्या वस्तूचं अस्तित्व मानलं नाही दुसऱ्या समयामध्ये, त्यामुळे त्यांच्या मतामध्ये बाधा येते. नाहीतर मग त्यांचं आणि आपलं मत, आम्हांनी पण आता काल परवा ते सांगितलं ना, बौद्धांच्या मताशी आपलं खूप साम्य आहे. खूप दूरपर्यंत जाऊन त्यांनी विभक्त झालेत आपल्यापासून, म्हणजे अनेक मतं त्यांची आपल्या बरोबर आहेत. पण पुढं जाऊन मग त्यांनी जी क्षणिकता मानली सर्वथा त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तफावत पडली, म्हणजे त्यांचं मत जरा भिन्न झालं. नाहीतर मग अनेक गोष्टी आपल्या आणि बौद्धांच्या खूप सिमिलर आहेत. मग फक्त त्यांनी काय मानलं, महाराजांनी त्यासाठी घेतलं नाही का आगम भाषा आणि अध्यात्म भाषा. आगम भाषा चुकीची असेल तर अध्यात्म भाषा बरोबर असं उपयोगी नाही. बरोबर आहे. द्रव्याची म्हणजे वस्तुव्यवस्थाच त्यांनी समीचीन मानली नाही ना. द्रव्याचं स्वरूप सर्वथा क्षणिक मानल्यामुळं आगम सुद्धा चुकला आणि मग अध्यात्म त्यात काय निघणार आहे. त्यामुळं पहिल्यांदा द्रव्याचं स्वरूप, वस्तूची व्यवस्था पहिल्यांदा नीट निर्णय असेल तर त्याच्या पुढं त्यातून घटवता येणार, प्रयोजन काढता येणार. काय सांगायचं होतं, भावार्थ वाचते इथलं. क्षयोक्षमाच्या अपेक्षेने अर्थात लब्धीच्या अपेक्षेने एका वेळी एका जीवाला अनेक ज्ञाने असू शकतात, किंवा उपयोगामध्ये सुद्धा अनेक ज्ञेय द्रव्याच्या अपेक्षेने अनेक ज्ञाने असू शकतात, किंवा गुणपर्याय रूपाने अनेक रूपता असते. म्हणून अनेक ज्ञेयाच्या अपेक्षेने एका जीवाला अनेक ज्ञाने असण्यात विरोध नाही. सगळ्या अपेक्षा सांगितल्या. अनेक ज्ञान कशाच्या अपेक्षेने म्हणलं, किंवा विश्वरूपता जी सांगितली ना द्रव्याला, ती कुठल्या अपेक्षेने. जसा क्षयोक्षम असेल त्यावरून सुद्धा अनेक म्हणलं, जेवढे ज्ञेय आहेत त्यांना जाणतं यावरून अनेक म्हणलं, किंवा गुणपर्यायाच्या अपेक्षेने सुद्धा अनेक रूप म्हणलं. आणि मग जेवढे ज्ञेय आहेत त्यांना तो एक एक विषय करतो त्यावेळेस ते सुद्धा अनेक रूप म्हणलं. एकाच ज्ञेयाला जरी जाणत असताना सुद्धा अनेक ज्ञान पर्यायांनी तो जाणू शकतो, त्यामुळे तिथं ते ज्ञान अनेक रूप सुद्धा म्हणलं जाणार. म्हणजे वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने विश्वरूपता कशी आहे हे दाखवलं. विश्वरूप म्हणजे असं बाकीचे सगळे घेतले जातात नाही, अनेक रूप. विश्वरूप म्हणजे फक्त अनेक रूप असेल. हां, विश्वरूप म्हणजे लोकालोक प्रमाण असं नाही, किंवा विश्वाच्या अपेक्षेने नाही. त्यांनी त्याच्यासाठी टीप खाली दिली आहे की विश्वरूप म्हणजे अनेक रूप आहे.
असं क्षेत्र अपेक्षेने विश्वरूप असं पण नाही आहे, तर अनेक रूप आहे या अपेक्षेने विश्व हा शब्द वापरलाय त्यांनी. आम्ही आता प्रश्न विचारलाय की जयश्री काकी, हे द्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने भेद केलेत, सॉरी अभेद केलेत. म्हणजे ह्यांचं ज्ञान आणि आत्म्याचं द्रव्य क्षेत्र काल आणि भाव एक असल्यामुळे त्यांच्यामध्ये पृथकता नाही. मग हे भाव म्हणत असताना स्वभाव दाखवलाय. ज्ञानाचा आणि आत्म्याचा स्वभाव एक असल्यामुळे ते भिन्न नाहीत. एक स्वभाव आहे म्हणजे ज्ञानाचा स्वभाव काय, आत्म्याचा स्वभाव काय? मग कसं वेगळं? म्हणजे नाही तेच की, पण स्वभाव त्यांचं दोघांचं एक आहे म्हणत असताना काय एक स्वभाव आहे? हा, म्हणजे आत्मा आहे तो जाणण्याचंच कार्य करतोय आणि ज्ञान पण जाणण्याचं कार्य करतो. म्हणजे त्यामुळे त्यांचा एक स्वभाव आहे हे ते सांगितलं. आणि मग इथं ते विचारलं की द्रव्य अपेक्षेने एक आहे म्हणताना आपण काय भेद करतो? मीच तुम्हाला विचारते. म्हणजे आता इथं त्यांनी हे दिलंय की एका अस्तित्वाने रचित असल्यामुळे त्यांचं द्रव्यत्व एक आहे. पण आपण अन्य ठिकाणी जेव्हा द्रव्य क्षेत्र काल आणि भावाची अपेक्षा लावतो, हा द्रव्य म्हणत असताना, आणि मग इकडं भाव म्हणताना स्वभाव घेतो. हा, मग इथं ते कसं लावणार? तर त्यांचं एकच ज्ञान म्हणजे आत्मा आणि ज्ञान किंवा द्रव्य आणि गुण यांचं एक द्रव्यत्व असल्यामुळे त्यांच्यामध्ये पृथकता नाही. म्हणजे पिंडच आहे ना ज्ञानाचा, दोन ज्ञान आणि ज्ञानाचं असं म्हणून अशा ह्या पक्षानेच घ्यावं लागलं, दुसरं काय घेणार आपण? द्रव्य त्यांचं एक आहे. कसं म्हणतो अनंत गुणांचा पिंड, त्याला आपण द्रव्य म्हणतो ना. मग तसं इथं ज्ञानी आणि ज्ञान, मग त्यांचं तर एकपणा कसं येणार? म्हणजे एकाच द्रव्याचं ते गुण आहे असं म्हणून म्हणणार का? पण तेच तर सिद्ध करायचं आहे, एकच द्रव्य आहे हे. त्यांच्यात पृथकता नाही ह्याच्यासाठी त्यांनी हेतू दिलाय एक द्रव्यत्व आहे. ठीक आहे. म्हणजे इतर ठिकाणी जेव्हा आपण द्रव्य हा अस्तित्व त्यांचं एक आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये एक द्रव्यत्व आहे. आणि त्यामुळे तिथं सांगितलं की ज्ञान आणि ज्ञानी एकमेकापासून पृथक नाही. काय कळलं? तिथं अस्तित्वाची अपेक्षा घेतली, इथं स्वभावाची अपेक्षा घेतली. हा, म्हणजे इथं आता त्यांनी हे खुलासा करून सांगितलंय की अस्तित्व म्हणून. तर अन्य ठिकाणी जेव्हा आपण द्रव्य क्षेत्र काल भावाने भेद करतो किंवा अभेद करतो त्यावेळेस तिथं ते अनंत गुणांचं पिंड आहे या अपेक्षेने द्रव्य म्हणलं, आणि भाव म्हणत असताना स्वभाव घेतो. किंवा कुठं कुठं पर्याय पण येते, पण ते कुठं विवक्षा कशी आहे तसं लावायला पाहिजे. समजले का? काय शंका आहे? चला, फक्त तुम्ही गाथेचा अर्थ सांगते. मला एक विचारायचं होतं, ते कोणतरी म्हटलं की पहिल्या समयात दर्शन होतं आणि दुसऱ्या समयात ज्ञान होतं. तर असं समय भेद असतो का दर्शनपूर्वक ज्ञान? म्हणजे एका समयात दर्शनपूर्वक ज्ञान होतं का? पहिला समय दर्शनाचा, दुसरा समय ज्ञानाचा? हा, दर्शनपूर्वक ज्ञान म्हणत असताना, दर्शनोपयोग पूर्वक ज्ञानोपयोग म्हणताना एका समयात कसं होणार ते? आता हे दोन मतवादींचं तुम्ही मिक्स करायला बरं का. मी मगाशी सांगितलेलं बौद्धांचं होतं आणि तुम्ही जे विचारताय ते जैनांचं मत आहे. म्हणजे जैनांनी म्हणले दर्शनोपयोग पूर्वक ज्ञानोपयोग असतो. मग ही चर्चा आपण केली मागच्या गाथेमध्ये की जेव्हा एका वस्तूला जाणणार, आता या बोर्डला जाणतोय त्यावेळेस बोर्डचं ज्ञान होताना पूर्वी दर्शनोपयोग झालाय, त्यामुळे तो समय वेगळा आहे. आणि दर्शनोपयोगामध्ये सामान्य प्रतिभास झाला, ज्ञानामध्ये निर्णय झाला ती कुठली वस्तू आहे त्याचा. पण त्यांनी काय केलं बौद्धांनी की पहिल्या समयामध्ये त्यांनी निर्विकल्प ज्ञान मानलं, जिथं की वस्तू आहे पण निर्णय नाही आहे, आणि त्याचा निर्णय करणारं ज्ञान दुसऱ्या समयामध्ये असतं पण वस्तू राहत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी शब्द दिलाय की अपरमार्थभूत किंवा अवास्तविक विषयाला ते ज्ञान जाणतं आणि तिथं त्याचा निर्णय होतो. मग वस्तू नष्ट झाल्यावर त्या ज्ञानामध्ये निर्णय होतो, त्याला म्हटलं त्यांनी अनुमान ज्ञान. मग त्यांची विवक्षा वेगळी आहे, दोन्हीमध्ये मिक्स करू नका काय. मग दर्शनोपयोग पूर्वक ज्ञानोपयोग म्हणताना समयभेद आहे, आणि त्यांच्या पण मतामध्ये त्यांनी मानलेला पण समयभेद आहेच. निर्विकल्प ज्ञान पहिलं मानलं आणि मग अनुमान ज्ञान मानलं. त्यामुळं
या समयात वस्तू आहे ती समयवर्ती आहे वस्तू, त्याचं अस्तित्व नष्ट झालं आणि दुसऱ्या समयामध्ये ज्ञान झालं, त्यामुळं इथं वस्तू राहिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांनी क्षणिक तत्व मांडल्यामुळे त्यांची वस्तू राहते ना. त्यांनी देवागम स्तोत्रामध्ये सांगितलं आपण वस्तूला नित्य मानलंय ना, वस्तू आहे कथनचित नित्य, त्याच्याशिवाय तर त्याचा निर्णय करायला तुम्ही कसं करणार आहे जर वस्तू नष्ट झाली तर. तेच म्हणलं, हिंसा करण्याचा भाव करणारं वेगळं, पुन्हा नंतर हिंसा करणारा व्यक्ती वेगळं होईल, पुन्हा नंतर त्याचं फळ मिळणारं वेगळं होणार, असा प्रकार अनावस्था दोष दाखवला ना. बरोबर. काय म्हणला तुम्ही? हा, म्हणजे आपण दुसऱ्या समयामध्ये निर्णय होतो, पण मात्र तिथं वस्तूचं अस्तित्व आहे असं आपण आपल्या मतात आहे. हा बरोबर. त्यांच्या मतात तिथं वस्तू नसते. हा, पण त्यांनी त्याला दर्शनोपयोग म्हणलं नाहीये, त्यांनी त्याला निर्विकल्प ज्ञान म्हणलंय. पहिलं जे त्यांच्या पहिल्या समयातलं ज्ञान आहे ना, त्याला त्यांनी निर्विकल्प ज्ञान म्हणलंय, स्वसंवेदन म्हणलंय. पण ते जे निर्विकल्पच आहे ना आपलं, पण जे दर्शन उपयोग असतो तो खरं निर्विकल्पच असतो. दर्शन उपयोग म्हणतोय ना आपण, तिथं ज्ञान उपयोग म्हणत नाहीये. मग त्यांनी त्याला दर्शन मानलं नाहीये, त्यांनी त्याला स्वरूप लक्षण, स्वसंवेदन असं ते म्हणतात त्याला. म्हणजे सिमिलर आहे जरासं आपल्यामध्ये, पण त्यांना आपली वस्तू व्यवस्था माहीत नाहीये किंवा आपण जसं सांगितलंय तसं त्यांना मान्य नाहीये. मग ते सगळं महाराजजींनी पण खुलासा करून न्यायदीपिकेमध्ये थोडंसं दाखवलंय, चार्ट करून वगैरे, कसं त्यांचं मत आहे. काय ते नीली वस्तू हे असं काहीतरी घेतलेत ना, 2-3 ज्ञान पर्याय घेऊन दाखवले महाराजजींनी. ते न्यायदीपिकेमध्ये बघून घ्या, समजेल. ठीक आहे. काय प्रश्न आहे का कोणाचा अजून? बोला की. म्हणजे भाव अपेक्षेने म्हणताना तिथे पर्याय घेतलेले खाली चौथ्या. नाही, इथं स्वभाव घेतलाय. कुठं पर्यायाची पण अपेक्षा येते, पण इथं स्वभावापेक्षेने दोन्ही एक आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये पृथकता नाही. स्वभाव घेत. हा, स्वभाव. जाणा ज्ञानमय आत्मा आहे, अभेद आहे, एक रूप आहे, ज्ञानपिंड स्वरूपोहम, अनंत गुण संपन्नोहम, जीवोहम. ओम विसर्जन.